खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच विदर्भ दौरा. ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी. विमानतळ परिसरात ठाकरेंच्या समर्थनार्थ फलक. फडणवीस आणि ठाकरेंचा एकत्र विमान प्रवास. इंडिगोच्या विमानात नागपूरपर्यंत फडणवीस आणि ठाकरे सोबत. आता चर्चा ऑपरेशन टायगरच्या तिसऱ्या टप्प्याची. ठाकरेंचे 16 आमदार शिंदे फोडणार अशी चर्चा. भाजपात ब्राह्मण विरुद्ध मराठा संघर्षाची ठिणगी. पुण्यातल्या कार्यक्रमात जातीवरून हेटाळणी झाल्याचा आरोप. मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यात वाद. घुले कुटुंबाचं धनंजय मुंडेंकडून सांत्वन. खासदार सोनवणेंच्या मुलावर कारवाईची घुलेंची मागणी. निलेश चंद्र आणि राज ठाकरे आमने सामने. राजकारणी जैन लोकांच्या मागे मागे फिरतात. निलेश चंद्र मुनी यांच्या वक्तव्यानं नवी ठिणगी. ऑपरेशन टायगरची बक्षिसे धाकल्या शिंदेंना. श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव केंद्रीय मंत्रिमंडळात. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. बचावासाठी आरोपी सियाचं नवं कारण. केतनला टक्कल होतं तो विग वापरायचा. सियाच्या आरोपांवर केतनच्या वडिलांचं देखील स्पष्टीकरण. केतनच्या खुनामध्ये अनेकांचा सहभाग. अग्रवाल कुटुंबाच्या आरोपानं प्रकरणाला नवं वळ. सिया गोयलच्या भावाची लोणावळा पोलिसांकडून चौकशी. साहिल गोयलची 8 तास कसून चौकशी. विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय योग्य. दोषींवर मकोका लावून संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा. माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंची मागणी. वांद्रे वर्सोवा प्रकल्पाचं निम्म काम 2027 पर्यंत पूर्ण न केल्यास दंड. सागरी सेतूचं काम एमएसआरडीकडून 7 वर्षांपासून सुरू. जानेवारी 2027 पर्यंत 50% काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. त्रिभाषा सूत्रावरून सीबीएसईकडून दिलासा. 7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना जुनीच भाषा सुरू ठेवण्याची मुभा. अयोध्या देणगी अपहार प्रकरणी विरोधक आक्रमक. सखोल चौकशीसह तीर्थक्षेत्र न्यास बरखास्त करण्याची मागणी. ठाण्यातल्या 51 वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या. व्यावसायिक भावेश नवीनचंद्र बजेठिया यांचं टोकाचं पाऊल. वरळी सिलिंगवरून उडी घेत जीवन संपवलं. गावठी पिस्तूल विकणारे 2 सराईत गुन्हेगार जेरबंद. पुण्यातल्या चांदणी चौकात पोलिसांची कारवाई. बेकायदेशीर शस्त्र तस्करांचे धाबे दणाणले. मोबाईल हॅक करून आर्थिक फसवणूक करणारी टोळी जेरबंद. मुंबई सायबर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. झारखंड, बिहार आणि नवी दिल्लीतून आरोपींना अटक. येवल्यामध्ये दडी मारून बसलेल्या पावसाची दमदार एंट्री. पश्चिमेकडचे शेतकरी मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेतच. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. सरपंचाचे फलंदाज निघाले कागदावरचे वाघ. नवख्या आयर्लंडला पराभव करत काढली टीम इंडियाची इज्जत.